नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इनडेफिनेट इंटिग्रेशन या टॉपिकमधील काही मेथड पाहणार आहोत. इनडेफिनेट इंटिग्रेशन या टॉपिकमधील बेसिक कन्सेप्ट आणि एक्सरसाइज यापूर्वी आपण पाहिलेला आहे. या व्हिडिओमध्ये इनडेफिनेट इंटिग्रेशन यामध्ये काही मेथड आहेत. या मेथड एखादं इंटिग्रल कंपोजिट फंक्शनमध्ये असेल तर त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणण्यासाठी वापरले जातात. तर या मेथड आहेत इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन, इंटिग्रेशन बाय पार्ट्स आणि इंटिग्रेशन बाय पार्शल फ्रॅक्शन. तर आज आपण पाहणार आहोत इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. यासाठी फर्स्टली थेरम दिलेला आहे. इफ x equals to phi of t is a differentiable function of t, then integral f of x dx equals to integral f of phi of t into phi dash of t dt. तर याचं प्रूफ पाहूया आपण. x equals to phi of t is a differentiable function of t आहे. तर याचं डिफरन्शिएशन घेतलं विथ रिस्पेक्ट टू t तर आपल्याला काय मिळेल? dx by dt equal to phi dash of t. ओके. यानंतर इंटिग्रल f of x dx बद्दल मी कन्सिडर केलेलं आहे g of x. मग d by dx of g of x equals to f of x येईल. बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन जर f of x चे इंटिग्रल g of x असेल तर g of x चं डेरिव्हेटिव्ह हे काय असतं? f of x असतं. या डेफिनेशन नुसार आपण इथे लिहू शकतो d by dx of g of x equals to f of x. आता याच g of x चं आपण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t घेतलं तर फर्स्टली हे फंक्शन आहे एक्सचं, त्यामुळं विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करावं लागेल आणि त्यानंतर dx बाय dt म्हणजेच एक्सचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू t मल्टिप्लाय करावं लागेल. आता आपल्याला यापूर्वी माहिती आहे की d बाय dx ऑफ g ऑफ x इक्वल्स टू काय आहे? f ऑफ x. म्हणून याबद्दल आपण इथे घेणार f ऑफ x आणि dx बाय dt ॲज इट इज. यानंतर f ऑफ फाय ऑफ t x बद्दल आपण सबस्टिट्यूशन वापरतो. फाय ऑफ t हे जे आपल्याला गिवन आहे म्हणून f ऑफ फाय ऑफ t इंटू dx बाय dt बद्दल काय येईल? फाय ऑफ t, फाय डॅश ऑफ t हे इथं रिप्लेस केलेलं आहे. बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन पुन्हा एकदा आपण इथं लिहू शकतो. जर डेरिव्हेटिव्ह ऑफ g ऑफ x ही टर्म असेल तर या टर्मचं इंटिग्रेशन हे काय येईल? g ऑफ x येईल. त्यामुळे इथं काय येईल? g ऑफ x इक्वल्स टू इंटिग्रेशन f ऑफ फाय ऑफ t इंटू फाय डॅश ऑफ t इंटू dt. आणि g ऑफ x इज नथिंग बट काय आहे? इंटिग्रेशन f ऑफ x dx. देअरफॉर इंटिग्रेशन f ऑफ x dx इक्वल्स टू इंटिग्रेशन f ऑफ फाय ऑफ t इंटू फाय डॅश t इंटू dt. आणि हेच आपल्या थेरमचं प्रूफ आहे. हे आपण इथं पाहू शकतो. यासाठी इथं एक्झाम्पल मी दिलेलं आहे 3x² sin x³ हे फंक्शन आहे. हे कंपोजिट फंक्शन आहे. तर या फंक्शनला आपल्याला इंटिग्रेट करण्यासाठी स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं असेल तर यामध्ये x² बद्दल सबस्टिट्यूशन वापरायचं की x³ बद्दल. शक्यतो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल एखाद्या इंटिग्रलमध्ये तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या समोर जे फंक्शन दिलेलं असतं त्या फंक्शन बद्दलच सबस्टिट्यूशन वापरावं. तर इथं मी t वापरलेला आहे. x³ डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घेतलं तर मिळेल 3x² dx आणि t चं डेरिव्हेटिव्ह 1 इंटू dt. ओके. हे आता मी i या इंटिग्रल मध्ये सबस्टिट्यूट केलं तर i इज इक्वल टू इंटिग्रेशन साइन t येईल. बरोबर. x³ बद्दल काय मिळेल आपल्याला? t हे आपण सबस्टिट्यूशन वापरलेलं आहे आणि 3x² dx बद्दल डिफरन्शिएशन आहे dt म्हणून इथं dt. मग साइन टीचं इंटिग्रल काय येईल? साइन एक्स जे येतं तेच इथं येणार, फक्त एक्सच्या ऐवजी आपल्याला रिप्लेस करावं लागणार t. मग साइन एक्सचं इंटिग्रल काय येतं? मायनस कॉस एक्स म्हणून इथं मायनस कॉस टी. बट t इज नथिंग बट x³. Therefore, t can be replaced by x³. Therefore,
मायनस कॉस एक्स क्यूब प्लस सी हे आपलं रिक्वायर्ड सोल्युशन असेल. या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट पहा, यासाठी करोलरी आहे. जो पहिला थेरम होता याबद्दल सब रिझल्ट म्हटलं तरी काय हरकत नाही. तर इंटिग्रल एफ ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल्स टू जे ऑफ एक्स प्लस सी. एखाद्या फंक्शनचे इंटिग्रल स्टँडर्ड इंटिग्रल आपल्याला माहिती आहे, तर त्यामध्ये फक्त व्हेरिएबल चेंज असेल एक्स प्लस बी ने. तर त्यावेळी त्या इंटिग्रल मध्ये फक्त काय बदल करायचा आहे, तर एक्स हा रिप्लेस करायचा एक्स प्लस बी ने आणि 1/a ने मल्टिप्लाय करायचा आहे. तर हा सब रिझल्ट किंवा करोलरी ही आपण प्रूफ करून पाहूया. आय इक्वल टू मी कन्सिडर केलेलं आहे इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स प्लस बी डीएक्स. तर एक्स प्लस बी बद्दल सबस्टिट्यूशन वापरलं टी. दोन्ही साईडला डिफरन्शिएट केलं तर मिळेल ए इंटू एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 इंटू डीएक्स प्लस बीचं डेरिव्हेटिव्ह, बी कॉन्स्टंट आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येईल, त्यामुळे इथं लिहावं लागणार नाही. टीचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काय येईल, 1 येईल इंटू डी टी. मग डीएक्स इज इक्वल टू काय येईल, हा जो ए मल्टिप्लाय आहे तो इकडे आल्यानंतर डिवाइड होईल. ओके. यानंतर आय या इंटिग्रल मध्ये मी या सर्व व्हॅल्यू सबस्टिट्यूट करते. तर टीच्या जागे एक्स प्लस बीच्या जागेवरती टी मिळेल आणि डीएक्सच्या जागेवरती 1/a dt. ओके. यानंतर 1/a कॉन्स्टंट आहे, तो आपण इंटिग्रलच्या बाहेर लिहिलेला आहे. इंटिग्रेशन एफ ऑफ टी. तर एफ ऑफ एक्सचं इंटिग्रल काय होतं, जी ऑफ एक्स. इथं आता व्हेरिएबल फक्त एक्सच्या ऐवजी टी आहे, म्हणून इथं इंटिग्रल येणार जी ऑफ टी प्लस सी. म्हणजेच आता टी आपण रिप्लेस करायचं पुन्हा एकदा एक्स प्लस बी ने. देअरफॉर 1/a इंटू जी ऑफ एक्स प्लस बी प्लस सी हे इंटिग्रल मिळेल. म्हणजेच पूर्ण थेरमचं आपल्याला प्रूफ मिळेल की इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स प्लस बी इंटू डी एक्स इक्वल्स टू जी ऑफ एक्स प्लस बी इंटू 1/a प्लस सी, जे इथं दिलेलं आहे. ओके. नेक्स्ट पहा, यासाठी एक्झाम्पल मी इथं दिलेलं आहे. सेक्स स्क्वेअर ऑफ 5x - 4 हे इंटिग्रल आहे. तर याचं सेक्स स्क्वेअर एक्सचं इंटिग्रल आपल्याला माहिती आहे. सेक्स स्क्वेअर एक्सचं इंटिग्रल काय असतं, तर tan x असतं, बरोबर. तर इथं फक्त x रिप्लेस केलेला आहे 5x - 4. तर तोच आपण इथं सुद्धा रिप्लेस करणार आहोत आणि याला मल्टिप्लाय काय करणार, 1/a म्हणजेच 1/5. या पद्धतीने असं ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये जर एखादा इंटिग्रल या पद्धतीचं विचारलं तर आपल्याला डिरेक्टली सॉल्व्ह करता येईल. आता नेक्स्ट करोलरी आहे इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स. इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स रेस टू n f dash x dx equals to f of x raised to n plus 1/n plus 1 plus c. n must be not equal to -1. तर याचा आपण प्रूफ पाहूया. आय साठी कन्सिडर केलेलं आहे, जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे त्यामधली लेफ्ट हँड साइड म्हणजेच एफ ऑफ एक्स रेस टू n f dash x dx. तर यामध्ये सबस्टिट्यूशन मी एफ ऑफ एक्स साठी वापरलेलं आहे. एफ ऑफ एक्स इक्वल टू टी वापरलं. तर त्याचं डिफरन्शिएशन घेतलं तर काय मिळेल आपल्याला, एफ डॅश एक्स डी एक्स इक्वल्स टू डी टी. तर हे रिप्लेस केलं आपण पुन्हा एकदा आय या इंटिग्रलमध्ये, तर आपल्याला मिळेल टी रेस टू n आणि एफ डॅश एक्स डी एक्स बद्दल आपण लिहिणार डी टी. म्हणून या पद्धतीने आपल्याला इंटिग्रल मिळेल. ओके. आता एक्स रेस टू एनचे इंटिग्रल आपल्याला माहिती आहे, एक्स रेस टू एन प्लस 1/n प्लस 1. तर इथं फक्त एक्स रिप्लेस करायचं आहे टी ने, टी रेस टू एन प्लस 1/n प्लस 1. आता टी इज नथिंग बट काय आहे, एफ ऑफ एक्स आहे. म्हणून पुन्हा एकदा इथं आपल्याला रिप्लेस करावं लागेल. एफ ऑफ एक्स रेस टू एन प्लस 1 डिवायडेड बाय एन प्लस 1 प्लस सी, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आणि हेच आपलं थेरमचं प्रूफ होतं. ओके. आता यासाठी मी
एक्झाम्पल दिलेलं आहे साइन इनवर्स एक्स रेज टू क्यूब अपॉन √1 मायनस एक्स स्क्वेअर dx. ओके, तर साइन इनवर्स एक्स क्यूब हे मी सेपरेट लिहिलं इंटू 1 अपॉन √1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx. तर इथं याचं डेरिव्हेटिव्ह इथं अवेलेबल आहे, जसं की इथं होतं. ओके, म्हणून आपण काय करणार, फक्त एक्सपोनंट जो आहे तो 1 ने वाढवणार प्लस सी. हेच आपलं इथं सोल्युशन मिळतंय. या पद्धतीने आपण हे सोल्युशन फाइंड आउट करू शकतो. ओके, ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये या करोलरीचा वापर होतो. डिरेक्टली सोल्युशन फाइंड आउट करायला इझी पडतं. नेक्स्ट आपल्याला थर्ड करोलरी पाहायची आहे. जर एखाद्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला असेल आणि ते फंक्शन डिनॉमिनेटरला असेल तर त्याचं इंटिग्रल येतं लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. ओके, तर याचं प्रूफ पाहूया आपण. आय इज इक्वल टू कन्सिडर करूया एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स डीएक्स. तर इथं मी सबस्टिट्यूशन वापरलेलं आहे एफ ऑफ एक्स बद्दल टी. ओके, तर याला डिफरन्शिएट केल्यानंतर काय मिळेल, एफ डॅश एक्स डीएक्स इक्वल्स टू डी टी. या इंटिग्रलमध्ये पुन्हा एकदा सबस्टिट्यूट केलं तर एफ ऑफ एक्स बद्दल टी आणि एफ डॅश एक्स डीएक्स बद्दल डी टी. ओके, आणि आपल्याला माहिती आहे की 1 अपॉन एक्सचं इंटिग्रल काय येतं, तर लॉग एक्स येतं. इथं फक्त एक्सच्या जागेवरती काय आहे, टी आहे, म्हणून इथं इंटिग्रल येणार लॉग टी. बट टी इज नथिंग बट एफ ऑफ एक्स, म्हणून आपण हा एफ ऑफ एक्स इथं रिप्लेस करणार. आणि याच पद्धतीने आपल्याला इथं थेरमचं प्रूफ मिळतंय की जर एखाद्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला असेल आणि ते फंक्शन डिनॉमिनेटरला असेल तर त्याचं इंटिग्रल लॉग ऑफ डिनॉमिनेटर म्हणजेच लॉग ऑफ ते फंक्शन प्लस सी, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. तर इथे एक्झाम्पल दिलेलं आहे कॉट एक्स डीएक्स. तर कॉट एक्स आपण कसं लिहू शकतो, कॉस एक्स अपॉन साइन एक्स. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, कॉस एक्स. म्हणजे साइन एक्स डिनॉमिनेटरला आहे आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला आहे, म्हणून त्याचं इंटिग्रल बाय करोलरी थर्ड वी कॅन राईट हिअर लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. या पद्धतीनं आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. आता इथं फोर्थ करोलरी दिलेली आहे. हे सर्व रिझल्ट थेरम फर्स्ट वरून सॉल्व्ह केलेले आहे किंवा मिळवलेले आहे. तर फोर्थ करोलरी आहे एफ डॅश एक्स अपॉन अंडर रूट एफ ऑफ एक्स. थर्ड मध्ये काय होतं, एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स होतं. इथं फक्त अंडर रूट आहे. तर अंडर रूट मध्ये फंक्शन असेल आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला अवेलेबल असेल तर त्याचं इंटिग्रल काय येतं, 2 अंडर रूट एफ ऑफ एक्स प्लस सी. तर हे कसं येते हे आपण पाहूयात. याचं प्रूफ इथं दिलेलं आहे पहा. आय इज इक्वल टू मी कन्सिडर केलंय एफ डॅश एक्स अपॉन अंडर रूट एफ ऑफ एक्स डीएक्स. तर यामध्ये एफ ऑफ एक्स साठी म्हणजेच अंडर रूट मध्ये जे फंक्शन आहे त्यासाठी टी सबस्टिट्यूट केला. तर याला डिफरन्शिएट केल्यानंतर काय मिळतं, एफ डॅश एक्स डीएक्स इक्वल टू डी टी. आय इज इक्वल टू इंटिग्रल काय मिळेल आपल्याला, इंटिग्रेशन 1 अपॉन अंडर रूट टी डी टी. ओके, तर इथं 2 ऍडजस्टमेंट केलेलं आहे. 2 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं तर 2 मल्टिप्लाय केलेला बाहेर घेतला इंटिग्रलच्या आणि डिवाइड केलेला इंटिग्रलच्या आतमध्ये लिहिलेला आहे. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे अंडर रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, तर 1 अपॉन 2 अंडर रूट एक्स. मग बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन आपण काय म्हणू शकतो, याचं इंटिग्रेशन काय येतं, अंडर रूट एक्स. म्हणून इथं 1 अपॉन 2 अंडर रूट टी याचं इंटिग्रल काय येणार आहे, अंडर रूट टी. 2 हा कॉन्स्टंट आहे तसंच लिहिलेला आहे आणि अंडर रूट टीच्या ऐवजी आपण इथे काय घेणार, टीच्या ऐवजी एफ ऑफ एक्स लिहिणार फक्त. मग हेच आपलं रिक्वायर्ड प्रूफ आहे. हे तुम्ही आपण थेरम मध्ये पाहू शकतो. ओके, तर इथं आता एक्झाम्पल मी दिलेलं आहे इंटिग्रेशन एक्स 1 अपॉन एक्स अंडर रूट लॉग एक्स डीएक्स. तर
अंडररूट लॉग एक्स, अंडररूट मध्ये जे फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला अवेलेबल आहे, बरोबर. 1/x म्हणजे काय, dy/dx ऑफ लॉग एक्स. म्हणून इथं बाय करोलरी फोर्थ वी कॅन राईट हिअर 2 अंडररूट लॉग एक्स प्लस सी. हे आपण डिरेक्टली लिहू शकतो. आता इथं एक्झाम्पल्स मी काही दिलेले आहेत. इंटिग्रेशन tan x आहे, तर tan x चं इंटिग्रेशन लिहिताना tan x ला पहिल्यांदा साइन कॉस मध्ये कन्वर्ट केलं तर साइन अपॉन कॉस, आणि कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, तर मायनस साइन एक्स असतं, म्हणून मायनस साइन मी ऍडजस्ट केलं, मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं. डिवाइड केलेलं बाहेर घेतलं, बाहेर घेतलेलं तसंच ठेवा, आणि कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला असल्यामुळं बाय करोलरी थर्ड वी कॅन राईट हिअर लॉग ऑफ कॉस एक्स प्लस सी. तर हा जो -1 आहे, इथं 1 नाही पण असतो, मग -1 जो आहे तो काय येणार, ब्रॅकेटच्या एक्सपोनंटच्या ठिकाणी, आणि लॉग कॉस रेज टू -1 हे काय असणार आहे, 1/sec x, बरोबर. म्हणून इथे काय येणार आहे, सॉरी 1 नाही, ओनली sec x. ओके, म्हणून इथे काय येणार आहे, लॉग ऑफ sec x प्लस सी हे या इंटिग्रलचं रिक्वायर्ड सोल्युशन असणार आहे. नेक्स्ट पहा, इथं ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, इंटिग्रेशन कॉट ऑफ 5x - 4 आहे. तर कॉट आपण कसं लिहू शकतो, कॉस अपॉन साइन. बाकी जे इंटिग्रल ब्रॅकेटमध्ये जे आहे ते ॲज इट इज. त्यानंतर मी 5 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलेलं आहे, तर इथं ये साइन ऑफ 5x - 4 ॲज इट इज. मग साइनचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला असल्यामुळं आपण इथं काय लिहू शकतो, लॉग ऑफ साइन, बरोबर, आणि 5x - 4 ॲज इट इज, आणि 1/5 हा आपण ऑलरेडी लिहायचंच आहे. तर या पद्धतीने आपल्याला इथं सोल्युशन मिळेल. लास्ट स्टेपमध्ये तुम्ही पाहू शकता. ओके, इथं साइन हवं आहे, इथं चुकून सेक झालेलं आहे, साइन आहे. ओके, तर हे रिक्वायर्ड सोल्युशन आहे. नेक्स्ट पहा, सेक एक्सचं इंटिग्रेशन हे लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स येतं, हे आपल्याला प्रूव्ह करायचं येते. तर इंटिग्रेशन सेक एक्स डीएक्स याला आपण एका ब्रॅकेटने मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचंय, म्हणजे कशाने, सेक एक्स प्लस टॅन एक्स अपॉन सेक एक्स प्लस टॅन एक्सने. न्यूमरेटर आपण सॉल्व्ह केला तर आपल्याला ही टर्म मिळेल, सेक स्क्वेअर एक्स प्लस सेक एक्स टॅन एक्स. त्यानंतर फक्त फर्स्ट टर्म आहे ती सेकंडला लिहिली आहे, सेकंड टर्म फर्स्टला लिहिलेली आहे. आता आपल्याला माहिती आहे की सेक एक्स प्लस टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह हे काय मिळतं, सेक एक्स टॅन एक्स प्लस सेक स्क्वेअर एक्स, जे की आपल्याकडे न्यूमरेटरला अवेलेबल आहे. म्हणून बाय करोलरी थर्ड वी कॅन राईट हिअर लॉग ऑफ डिनॉमिनेटर दॅट इज सेक एक्स प्लस टॅन एक्स, आणि थोडंसं त्यामध्ये बदल केल्यानंतर आपल्याला टॅन ऑफ x/2 प्लस 5/4 प्लस सी हे सोल्युशन मिळेल आपल्याला. नेक्स्ट पहा, इथे ही ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, या थर्ड एक्झाम्पल प्रमाणेच तुम्हाला फोर्थ एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करून पहा, सोल्युशन इथं दिलेलं आहे लास्ट स्टेपमध्ये, लास्ट सेकंड अँड फर्स्ट लास्ट स्टेपमध्ये. तर याप्रमाणे तुमचं सोल्युशन येते की नाही हे तुम्ही चेक करू शकता. नेक्स्ट इथं आता क्वेश्चन्स दिलेले आहेत पहा, इव्हॅल्युएट द फॉलोइंग इंटेग्रल्स. तर यामध्ये फर्स्ट आहे कॉट ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स इंटू डीएक्स. तर लॉग एक्स बद्दल सबस्टिट्यूशन वापरलं मी टी. ओके, तर त्याला डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, 1/x dx इक्वल टू dt. या दोन्ही व्हॅल्यू आपण आय या इंटिग्रल मध्ये सबस्टिट्यूट केल्या तर काय मिळेल आपल्याला, कॉट टी. लॉग एक्सच्या ऐवजी काय वापरायचंय, टी, आणि 1/x dx बद्दल काय येणार आहे, dt. आणि कॉट टीचं इंटिग्रल काय येतं, तर लॉग साइन टी, बट टी इज नथिंग बट काय आहे, लॉग एक्स. म्हणून इथे येणार लॉग ऑफ साइन ऑफ लॉग एक्स प्लस सी, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. नेक्स्ट पहा, कॉस ऑफ अंडररूट एक्स अपॉन अंडररूट एक्स आहे. तर इथं मी अंडररूट एक्स साठी सबस्टिट्यूशन वापरलं टी, त्याचं डिफरन्शिएशन घेतलं तर आपल्याला हे मिळेल.
1/2 अंडर रूट एक्स dx इक्वल्स टू dt आहे. आता इथं आपल्याकडे 2 अवेलेबल नाही म्हणून आपण काय करणार, 2 इकडचा इकडे मल्टिप्लाय होईल. ओके, तर 2 इंटू इंटिग्रेशन कॉस टी प्लस dx हे इथं रिप्लेस केल्यानंतर मिळेल. तर कॉस टीचं इंटिग्रल काय असतं, साइन टी, बट टी इज नथिंग बट काय आहे, अंडर रूट एक्स. तर इंटिग्रल पूर्ण घेतल्यानंतर लास्टला आपल्याला टी हा रिप्लेस करावा लागतोच. तर या प्रमाणे आपल्याला सोल्युशन मिळेल. नेक्स्ट एक्झाम्पल पहा, सेक रेज टू 8x अपॉन कोसेक एक्स इंटू dx. तर यामध्ये सेक रेज टू 8 आहे ते आपण कसं लिहिलेलं आहे, सेक रेज टू 7x इंटू सेक एक्स इंटू 1 कोसेक एक्स इंटू dx. तर सेक रेज टू 7x ॲज इट इज ठेवलेला आहे. सेक एक्सच्या ऐवजी मी काय घेतलेलं आहे, 1 कॉस, आणि 1 कोसेक बद्दल काय घेतलेलं आहे, साइन, आणि साइन अपॉन कॉस काय येणार आहे, तर टॅन एक्स येणार आहे. पुन्हा एकदा सेक रेज टू 7 चे आपण फोड केलेले आहे, सेक रेज टू 6x इंटू सेक एक्स इंटू टॅन एक्स dx ॲज इट इज. मग सेक एक्स बद्दल मी सबस्टिट्यूशन वापरलं तर आपल्याला मिळेल, सबस्टिट्यूशन टी वापरलं आणि डिफरन्शिएट केलं तर आपल्याला मिळेल सेक एक्स इंटू टॅन एक्स. वी नो दॅट सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, सेक एक्स इंटू टॅन एक्स इंटू dx इज इक्वल्स टू dt. ओके, तर या सर्व व्हॅल्यू, या दोन व्हॅल्यू आपण पुन्हा एकदा आय या इंटिग्रल मध्ये सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला काय मिळेल, सेक टी रेज टू 7 टी रेज टू 6 इथे टी रेज टू 6 सेक एक्स टॅन एक्स dx बद्दल काय येणार आहे, dt. मग त्याचं इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे, टी रेज टू 7/7, आणि टी इज नथिंग बट काय आहे, तर सेक असल्यामुळे आपण इथे लिहू शकतो सेक रेज टू 7x/7 प्लस सी, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. या पद्धतीनं आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. फोर्थ एक्झाम्पल दिलेला आहे, इंटिग्रेशन 1/x प्लस अंडर रूट एक्स dx. तर यामध्ये एक्स हा आपण कसं लिहू शकतो, एक्स इज इक्वल्स टू अंडर रूट एक्स इंटू अंडर रूट एक्स, बरोबर. कोणतीही व्हॅल्यू ही काय असते, त्यांच्या वर्गमुळांचा एकदा गुणाकार, त्याच वर्गमुळाशी गुणाकार केल्यानंतर आपल्याला तीच व्हॅल्यू मिळते. तर या पद्धतीने आपण इथं एक्स लिहितोय, अंडर रूट एक्स प्लस अंडर रूट एक्स. तर इथे काय मिळेल आपल्याला, अंडर रूट एक्स इंटू अंडर रूट एक्स प्लस अंडर रूट एक्स न्यूमरेटरला, बरोबर, डिनॉमिनेटरला. मग डिनॉमिनेटर मधून मी एक अंडर रूट एक्स कॉमन घेतला तर अंडर रूट एक्स प्लस 1 मिळेल, जे इथं लिहिलेलं आहे. ओके, तर आता आपण या डिनॉमिनेटर मधल्या ब्रॅकेटसाठी सबस्टिट्यूशन वापरणार टी. त्याचं डिफरन्शिएशन घेतलं तर 1/2 अंडर रूट एक्स dx इक्वल टू dt मिळेल. 2 हा इकडचा डिवाइड आहे, इकडे आणल्यानंतर मल्टिप्लाय होईल. या दोन्ही व्हॅल्यू आपण या इंटिग्रल मध्ये सबस्टिट्यूट केलं तर आपल्याला मिळेल 1/t टू dt. 2 कॉन्स्टंट आहे, बाहेर घ्या, 1/t चे इंटिग्रल लॉग टी, आणि टी इज नथिंग बट काय आहे, हा ब्रॅकेट आहे, म्हणून आपण इथे लिहिणार लॉग ऑफ अंडर रूट एक्स प्लस 1 प्लस सी, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन, आणि हेच आपलं रिक्वायर्ड सोल्युशन आहे. नेक्स्ट पहा, 5 रेज टू 5 रेज टू एक्स इंटू 5 रेज टू एक्स इंटू dx. तर यामध्ये कोणासाठी सबस्टिट्यूशन वापरायचं हे कन्फ्युजन होतं. तर इथं शक्यतो एक्सपोनंटच्या ठिकाणी जी व्हॅल्यू असेल, कॉम्पोजिट फंक्शन असेल, तर त्याबद्दल सबस्टिट्यूशन वापरा टी. त्याचं डिफरन्शिएशन घ्या, ते तुमच्याकडे अवेलेबल आहे का पहा. अवेलेबल असेल आणि एखादी एक्स्ट्रा टर्म असेल तर ती तुम्हाला dt कडे मल्टिप्लाय किंवा डिवाइड करायची आहे. तर या दोन व्हॅल्यू मी पुन्हा एकदा इंटिग्रल आय मध्ये सबस्टिट्यूट केला तर मिळेल काय, 5 रेज टू टी, कारण 5 रेज टू एक्स हे काय आहे, टी आहे, आणि 1/log5 इंटू dt हे काय येणार आहे, 5 रेज टू एक्स dx बद्दल येणार आहे. तर आता इथं 1/log5 कॉन्स्टंट आहे,
ते बाहेर घेतलेलं आहे. 5t ॲज इट इज ठेवलंय. 5t चं इंटिग्रल काय येतं तर 5t 1/log5 प्लस c. तर आता 1/log5 1/log5 हे दोन्ही मल्टिप्लाय होतात म्हणून इथं स्क्वेअर केलेलं आहे. इंटू 5t आहे तर t रिप्लेस केलेला आहे 5x ने. तर अशा प्रकारे आपल्याला लास्ट स्टेपमध्ये पाहू शकता रिक्वायर्ड सोल्युशन मिळेल. ओके. तुम्हाला काही क्युरी आली असेल या व्हिडिओमध्ये किंवा या मेथडमध्ये काही क्युरी असेल तर तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.